हाय सगळ्यांना नमस्कार. आता किती वाजलेत? आता भरपूर वाजलेले. तुम्ही सकाळचा व्हिडिओ तर बघितला. आमचं बाप्पू गेलं तर मार्केटला, सकाळपासून नव्हतं घरी. आत्ताच आलेत मार्केटवरनं. जेवण झालं आणि काय झालं माहिती का, अयो दूध राहिलं होतं घालायचं. बाप्पू आपली मोटर चालू आहे का कोणाची? व पाणी निघलंय की त्या वा ही होतंय की पायपाला हेच का बसतोय की किटली इकडे आणली या. दूध राहिलं होतं घालायचं, मोटर चालू आहे. आता पाणी सगळं इरीतलं निघतं ना. अयो हांडा पण बाहेर, मग मी म्हणते खालची मोटर चालू आहे. तुमचं काय? आवा पाणी घरून येत होतं. तुम्ही काय करताय ते तुम्हालाच कळाना. हो की बापू मार्केट वरनं जाऊन आलोय म्हणजे बापूला वाटतंय मी काय आता काय मार्केट वरनं म्हणजे ह्यांचीच ह्यांना कळाना. मेळ नाही सासू सोनाचा. कुठं बसता आपण म्हणजे काय मी आता काय करू नेमकं? काय करू म्हणजे पाणी कुण्या भरायचं काय करायचं? म्हणजे मला वाटलं खालची मोटर चालू आहे. सासूनीच भाकरी तू धुण्यावर हा. काय आता धुणं पण नाही धुणार उद्यापासून मोरू तिकडे धुवू कशाला नको उभं. बरं, काय करायचंय कवाच धुवू नको. आणि तुम्हीच कपडे त्या टापात भिजाय घालता. कोण माझी मुराय टाकतो मी एक दिवशीच धुणार सारी किती दिवसांनी? आठवड्यानी. हो. बर आता उद्यापासून असू तशीच द्या. करते. नमस्कार. समद्यांना 6 रुपयाने गेली कोथमीर. हा आणि काका कालची? मामा काय समधी कालची केवढ्याने गेली? कालची 5नी. सहानी गेली काय हो? असू दे. लय उशीर गेला. मग तुम्ही पैसे घेऊन आलाय की काय? मग खोटं बोलताय नाही अगं. का? पैसे आणलं एक माझ्या बाळूचं दिलं. होय बर. बापू झालं दूध घालाय, अण्णा गेला आत्याला सोडवायचं. चला जार घेऊन जावं लागल. चेअर न्यायचा. आता हे ते दशकाचं आहे, झालं की तुम्ही उरका आणि माझं मी उरकते. तुम्हाला माझं उरकल्यावर फोन लावते. आता धुवून वाळू घातले. काय कशाला? मग काढायची की म्हणून तर उरकायचंय. अजून आता गाईला पान दाखवून खाया टाकायचं, भांडी घासायची, झाडून काढायचं, सगळं उरकायचं. तुम्ही दूध घालून या आणि जार घेऊन जा. मी तुम्हाला लावते फोन माझा आवरल्यावर. कपडे सगळे धुवून टाकले, गाईला खाया टाकले. धार काढायलाच उशीर झालता खरं. धार चालता काढली या. हो का? अण्णा तर आला चाला चालला सोडून. पोरांचं उरकते. उशीर झालता सगळ्यांनी. रात्री सगळं चाकाचक झाडून काढलं होतं. हो का? आणि परत पाला पडायला लागला. नको ओढे हाणू सर माग, अंगाला झटल. परत तेवढाच पाला पडला. काहीतरी थोडं पाणीही मारून घेतलं. मोटर चालू होती इकडे पण पाणी मारलं. तर सगळीकडून चौकोन लिंबाची झाडे, त्याच्यामुळं सगळा लिंबाचा पाला अख्ख्या दारात गोळा होतोय. आता काय करावं? तुझं काय चाललंय का? म्हणून उड्या हाणती या. वाढू झालं त्याचं चाललंय. काय करायचं नेमकं? माग सर माझ्या अंगापासून मागू नको. मला तुझा पांजा नकल काय नको. तिकडच जा. सारा चिखलात नाही नाचून येते कुठनं माझ्या अंगावर मार उड्या. आताशी नेटायला लागली. इतका उशीर झाला आणि आता येण्या घालून कुठं काय करण. तुला इतकं सकाळी चपात्याला कुठं काय करतीच करत होती. काय बोलते ज्ञानेश्वरी? 2 चपात्या केल्या तेव्हा. काहीतरी बाबा असता 2च लाटलं तर. 5 लाटल्यात आणि 5 चपात्या कुठे ठेवल्या लाटून? 5 चपात्या कोण खाणार? अरे कुत्र्याची नाही मिळत मी 3 माणसाच्या काय कुत्र्या. कुत्र्यांना तिला काय झालं, धार काढायची होती पण तिला म्हटलं अगं लय उशीर झाली. गैले वरडायला लागली. आता स्वयंपाक करायच्या नादात धार काढायची राहिली होती. आणि त्याला मावशी होत्या कामाला लावल्या होत्या, त्या 9लाच कामाला येतात ना. मग आत्याला दोघी पुढे लावलं. म्हटलं ही माझं मागचा राडावरून मी येते तवर सगळ्यांना. तिला म्हटलं अगं लय उशीर झालाय, उरक पडा दिवशीनी. सगळा तसाच पडलाय राडा अजून. हो का? अजून भांडी घासायची नाही, सगळा आवरायचा. आणि ही चपाती अशी का केली? ही कुठली पद्धत चपाती तिने? हा हे कुत्र्यांना तिला म्हणलं जाड जाड चपात्या लाट, चांगल्या लाटल्या. ती चपाती लाटाय तिला काय झालं? मग सगळं करते पण कटाळा लय अंगात आहे. आयतं झालं पाहिजे. आता बापूंना दूध पुढे आणायला सांगितलेलं. बापूंनी दूध काय आणलं नाही. आणि ही दूध काय आमचं तापलं की खराब होतंय. अजून तिला 4-5 दिवस काहीतरी लागलं इथं. हो का? काय लागलं काय जुनं? रक्त निघायला लागले. आता असू दे. आता मस्तपैकी मोकळं वांगण केलं. बेसन घट बेसन करायचं होतं पण काय उरकलंच नाही, उशीर झालाय. आणि आता थांबून काय फायदा नाही. कोथमीर काढून झाली पाहिजे. 4 वाजता तर बाजाराला जावं लागतं. उद्याच्या दिवस जाईन ऊस खुरपायला. मग कसं आपलं बिनकाळजी. आता सांडगे घालायचं चालू करायचं. लसूण सांडगं
टाका पटापटा ऑर्डरी तुम्हाला कुणाकुणाला घ्यायच्यात लसूण आणि सांडगे. आता आपला सीजन चालू होत आहे. हॉटेल एक 15-20 दिवस बंद आहे तवर, आणि हॉटेल चालू झालं तरी पण सांडगे तुम्हाला सगळं मिळणार. आणि हरभऱ्याची भाजी पण एक 15 दिवसांनी. थोडंसं आभाळ येतंय त्याच्यामुळे भाजी काय खुडाना, वारही सुटते त्याच्यामुळे खुडली नाही. नाही तर उसात भाजी खुडायसाठीच लावली सगळा तेवढा हरभरा एवढा खाट. चला काय भाजी थोडी राहिली, म्हणलं मस्तपैकी असं वांग्याचं भरीत करून खावावा. आता अजून हे जेवायचे राहिलेत. मी राहिली पोरं जेवून शाळेचं त्यांचं उरकले. ज्ञानेश्वरी डबा हे बांधलाय. चुलीत भाजून अशी मस्तपैकी वांग्याचं भरीत लागतं का नाही एकच नंबर. कुणाकुणाला वांग्याचं भरीत आवडतं त्यांनी सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आणि लाकूड चुली घातल्यामुळं सगळा धूर झालाय, सगळा स्वयंपाक झालाय. आता पटापटा राहडावरती भांडी घासती आणि मग रानात जाती. तर बापू येतातच मला न्यायला उरकून. बाय सगळ्यांना, शुभ दुपार. बाकीचा व्हिडिओ सगळा संध्याकाळनं बघा. आता रानात गेलेला सगळं झालेलं. बाय सगळ्यांना.